मला शरद पवारांचा नाद करायचा नाही अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी पवारांना प्रत्युत्तर दिलं। सगळ्यांचा नाद करा मात्र माझा नाही असा थेट इशारा शरद पवारांनी महायुतीला दिला होता। त्यामुळे या लोकांना साधं सुद्धा पाडायचं नाही तर जोरात पाडायचं असं आवाहनही शरद पवारांनी केलं। त्यालाच बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। काय नेमकं घडलंय पाहूया। नाद करा पण आमचा कुठं? महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे, सगळ्याचा नाश करायचा। पवारांचा महायुतीला इशारा। साधं सुद्धा नाही जोरदार पाडायचं। साधं सुद्धा फाडायचं नाही, जोरात फाडायचं। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शरद पवार स्वतः मैदानात उतरले। शरद पवारांचा प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। अशातच माढा विधानसभा मतदारसंघामधील प्रचार सभेत शरद पवारांनी चांगली फटकेबाजी करत महायुतीला इशारा दिलाय। तसंच पक्षाची साथ सोडून गेलेल्या नेत्यांवर टीकास्त्र डागलंय। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही पलटवार केलाय। एकदा रस्ता चुकला की गजाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे। त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुद्धा फाडायचं नाही, जोरात फाडायचं। पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे, सगळ्याचा नाश करायचा। त्यांच्या नादी कोण लागलाय? त्यांच्या नादी त्यांचेच लोक लागले आहेत। त्यामुळे आम्ही काही त्यांच्या नादी लागत नाही। खरं तर आम्हाला त्यांच्या नादी लागायची गरज नाही। आमच्याकडे मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारचं एवढं काम आहे की आम्ही जनतेला आमच्या कामाने मतं घेऊ शकतो। आम्हाला शरद पवारांच्या नादी लागायचं नाही, त्यांच्याकडे बघायची नाही, त्यांच्याकडे पाहायचे नाही। त्यांचं काम त्यांनी करावं, आमचं काम आम्ही करतो। लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत उभी फूट पडली। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 पैकी 8 जागा जिंकल्या। या यशानंतर शरद पवारांनी राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला, मतांची पेरणी केली। त्यानंतर सातत्यानं विधानसभेच्या अनुषंगानं दौरे केले। पवार सातत्यानं आक्रमक भूमिका मांडत भाजपला आणि महायुतीला टार्गेट करतायत। सत्ता बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं आधीच पवारांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे पवारांनी महायुतीला दिलेला इशारा महायुतीला आणि विशेषतः भाजपची डोकेदुखी वाढवणार का हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।